मुखेड तालुक्यातील मौजे माकणी येथील सरपंच तथा रेशन दुकानदार डॉक्टर प्रवीणकुमार गव्हाणे यांनी आपल्या दवाखान्यातील कंपाऊंडर यांच्या मोबाईलवरून गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीला फोनद्वारे धमकी दिली असून तुझे अंत्योदयमधील नाव कमी करू व तुझे घरकुल योजनेसाठी घेतलेले पैसे परत देणार नाही अशी धमकी दिली आहे। गव्हाणे प्रवीणकुमार मला त्याच्या कंपाऊंडरचा नंबर देऊन मला धमकी देवली। मी शेतामध्ये होतो, घाबऱ्या आलो, येतोस की तू गाडीमध्ये घालू आणून मी ताबडतोब आलो। पोलीस स्टेशनला 2 तास बसलो, पोलीस स्टेशनला कोणी नव्हतं। 2 तास बसून गेलो। पुन्हा मला धमकी दिला अजून मोबाईलवर, गव्हाणे डॉक्टर तुझं कोपन काढतो, तुझं भांडणं हे ते सगळं विचित्र मला ह्याच्यावर मोबाईलवर बोलायला जमत। कोपनचं नाव काढून टाकून देतो म्हणलं आंदोलनाचं। तुमचं कोणाबरोबर वांदे झाले? डॉक्टर गव्हाणे त्याच्यासाठी पैसे घरकुला पैसे दिलो मी। किती हजार? 5,000 दिलो। त्या मागा गेलं तर भाडे त्याला आरोप करू। रविवारची गोष्ट आहे। पैसे देऊन का मागा गेल्या? पैसे देऊन का मागा गेल्या? मग तर मला पैसे द्या, मला घरकुल घेऊन नका म्हणून। असं? हा, घरकुल नाही काय, मग मला पैसे द्या, घरकुल तुम्हाला राहतो। बरं, त्याच्यावर बोलवलं, वाद झालं। हां, तुझं कोपन काढतो, हां, तुझं काही करतो। कोपन मध्ये काय नाव आहे तुमचं?